काय सांगाल दादा, राज्यात आता महायुतीचं स्पष्ट सरकार बनतंय, तुमचं काय मत आहे? आता जे सरकार झालं आहे ते एकदम योग्य झालेलं आहे. कारण जे सरकारने जे निर्णय घेतले होते मधल्या काळात, मागील 6 महिन्यापूर्वी जे निर्णय दिले होते, लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला होता, त्याच्यानंतर आपल्या लोकांना शेतकऱ्यांना वीज मोफत केली, असे काही निर्णय, मोठमोठे निर्णय शासनाने घेतले होते. त्या निर्णयाचं राज्यभरातून लोकांनी कौतुक केलेलं आहे आणि ते मतदानरूपी याच्यातून ते दाखवून दिलेलं आहे. पहिल्यानंतर एवढं म्हणजे एवढा डिफरन्स येईल असं वाटलं नव्हतं. राज्यात आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजला. तुम्ही पाहिलं मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, काय सांगाल या जसा लोकसभेला जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसला होता, तसा या विधानसभेला जरांगे फॅक्टर तसा म्हणावा तसा दिसला नाही, काय तुमचं मत आहे? नाही, फॅक्टर विधानसभेला तर बिलकुलच चाललं नाही. आणि अशी म्हणजे हिंदुत्ववादी इलेक्शन झाल्यामुळं भाजपला फायदा झाला याचा, महायुतीला. काय सांगाल, महायुतीचं सरकार स्पष्ट होताना दिसतंय, तर तुमचं काय मत आहे आणि तुमच्या भावना काय आहेत? माझ्या भावना फक्त एकच आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. आणि हिंदुत्व सर्वांना माहीतच आहे, हिंदुत्वाचा लोकसभेला जरा विसर पडला होता. लोकांनी दाखवून दिलं हिंदुत्व, एकतर्फी हिंदुत्व दाखवून दिलेलं आहे. तसंच जरांगे पाटलाचा काहीच फरक पडलेला नाही. त्याच्यामुळे महायुतीला घवघवीत यश मिळताना दाखवत आहे. मुख्यमंत्री म्हणून तसं तर महायुती सरकारने महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री अजून एकही झालेलं नाही आहे. तर महाराष्ट्रामध्ये BJP किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या युतीमध्ये महिला चांगल्या असतील त्यांना महिला मुख्यमंत्री आम्ही बघत आहोत. महिलांसाठी महायुती सरकारने, शिंदे सरकारने भरपूर काही गोष्टी राबवलेल्या आहेत. आता लाडकी बहीण योजनेचा 99% महाराष्ट्राला महायुतीला फायदा झालेला आहे. ST महामंडळमध्ये वयोवृद्ध माणसांसाठी भरपूर काही गोष्टी महायुती सरकारने दिलेल्या आहेत. आणि आरक्षणाबद्दल जरी बोलायचं म्हणलं ना, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी, OBC समाजासाठी जे काही केलं ते आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाने केलेलं नाही आहे. आणि शरद पवार साहेबांच्या पक्षाने तर आजपर्यंत कुठलंच काही निर्णय घेतलेला नाही आहे. कायमस्वरूपी त्यांनी एकदम चिडकीचं राजकारण केलेलं आहे. आणि नवीन युवकांसाठी तर महायुतीच चांगली आहे. एकनाथ शिंदे साहेब चांगलं काम करत आहेत. आम्ही जर महायुतीमधून पुन्हा एकनाथ शिंदेच बघतो मुख्यमंत्री व्हावे म्हणून. 2 नंबरला देवेंद्र फडणवीस असतील. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.